100% खात्री देऊन सांगते की ज्यांना सोयाबीन करी आवडत नसेल ना, ते सुद्धा बोटे चाटून पुसून खातील. एकदा या पद्धतीने करून तर बघा. यासाठी गरम तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा, चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा. अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, चांगली परतवून घ्यायची. 2 पिकलेले टोमॅटो बारीक चिरून टाकायचे. टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी लगेच मीठ टाकायचं, मिक्स करायचं. ग्रेव्ही चवदार होण्यासाठी वाटीमध्ये फेटलेले दही घ्यायचं. काही बेसिक मसाले टाकायचे, जसे 1 चमचा लाल तिखट, धना पावडर, किचन किंग मसाला, अर्धा चमचा हळद, गरम मसाला टाकून छान मिक्स करून पेस्ट तयार करून घ्यायची. तयार झालेली पेस्ट लगेच कढईत टाकून तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची. गरजेनुसार पाणी टाकायचं. ग्रेव्ही चांगली उकळून घ्यायची. इकडे मी सोयाबीन गरम पाण्यात टाकून 10 मिनिटे भिजवून घेतली. सोयाबीन चांगली भिजले की लगेच त्यातलं सगळं पाणी काढायचं आणि सोयाबीन ग्रेव्हीमध्ये टाकून छान मिक्स करायचं. शेवटी 2 ते 3 उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकायच्या आणि कसुरी मेथी टाकायची. तयार आहे बिना वाटण बनवायची चवदार सोयाबीन करी. एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली.